मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि अर्ज करताना या 4 जर चुका केल्या असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम म्हणजेच 1,500 रुपये प्रतिमाह ही रक्कम मिळणार नाही। कोणत्या आहेत या 4 चुका जे आपला अर्ज करताना टाळायच्या आहेत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चुकीने तुमच्याकडून हे 4 चुका झाल्या असेल तर या सुधाराच्या कशा या संदर्भात देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्रातील शिंदे सरकार अंतरिम अर्थसंकल्प मांडताना गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे। या योजनेसाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व महिला लाभ घेऊ शकतात। पण या योजनेसाठी अर्ज करताना जर एक चूक केली तर आपल्याला सगळ्या मेहनतीवर पाणी फिरू शकते। माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातून 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरू झाली आहे। या योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येते। माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना एकही चूक तुम्हाला 1,500 रुपये मिळवण्यापासून वंचित ठेवू शकते। यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबाबत विधानसभेत बोलताना बँक खात्याविषयी त्यांनी काही सूचना केल्या होत्या। अर्ज भरताना तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर जो आहे तो व्यवस्थित भरणं गरजेचं आहे। याशिवाय IFSC कोड अशी सगळी माहिती व्यवस्थित आणि बिनचूक भरणं गरजेचे आहे। याशिवाय बँकेचे नाव, बँकेची शाखा ही सगळी माहिती भरणंही आवश्यक आहे। यामध्ये जर चूक झाली तर तुमचं मोठे नुकसान होऊ शकते। यामुळे बँकेसंबंधित जो काही तपशील आहे तो अगदी नेमकेपणाने भरणे गरजेचे आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँकेसंदर्भात कोणकोणती माहिती आवश्यक भरायची आहे? बँके खातेधारकांचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे पूर्ण नाव आणि शाखेचे नाव। अर्जामध्ये ही माहिती अगदी व्यवस्थित भरली तरच पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये बँक खात्यात मिळतील। पण यामध्ये कोणतीही चूक झाली तर महिलांना 1,500 रुपयांना मुकावं लागू शकते। जर तुमच्याकडून नजर चुकीने या 4 चुकांपैकी एखादी चूक झाली तर काय करणार? तर आता नारी शक्ती दूत ॲपवरती एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे। आपण तर अर्ज एडिट करू शकतो, पण अर्ज एडिट करायची अट एक आहे की एकच वेळेस आपण हा अर्ज एडिट करू शकतो। दुसऱ्या वेळेस जर तुमच्याकडून एखादी चूक राहिली तर डबल ती एडिट करता येणार नाही। त्यामुळे आधी भरतानाच हा अर्ज व्यवस्थितरित्या भरायचा आहे। आणि जर अनावधानी चुकीनं एखादी चूक जर झालीच तर आपल्याला एक चान्स आहे एडिट करायचा, त्याच्यामध्ये आपण एडिट करू शकतो। पण जर डबल चूक झाली तर आपण एडिट करू शकणार नाही। सध्या तरी त्याविषयी काही नवीन अपडेट नाही आहे, त्यासाठी नवीन पर्याय देखील आलेला नाही आहे। पण ह्या पहिल्या स्टेपमध्ये जर चुकी झाली असेल तर सुधारायचं कसं, लाईव्ह प्रोसेस आपण कशी एडिट करायची ती आपण दाखवणार आहेत। त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे। जेव्हाही या योजनेअंतर्गत नवीन अपडेट येणार आहेत त्या देखील आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत। त्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। व तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करायचं आहे। या योजनेचा जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज पाहिजे असेल तो देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिला आहे, त्याची देखील लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।